कुठून आले? काय करायचं? इथं दुखतंय माझं 3-4 दिवसापासून. शिर अचानक भरली ती नाही आणि कमरेपासून पाय पण दुखतोय? नाही, पाय नाही दुखत इथं, पण आज आहे ना असं हे पण दुखायला नाही तर ना एवढ्याच जागात दुखत होतं. त्याच्यात कोणाला दाखवत होतं? आम्ही कदर करून म्हणजे असंच त्यांनी ती मशीन लावली ती डोक्या इकडे पाय तिकडे थोडासा तिला फरक पडला जागेवर. नाडी सैल करा कमरेच्या. डायरेक्ट वागता येत नव्हतं मला, तर तिथं ट्रीटमेंट घेतली ना, मला वागता यायला लागलं थोडं, पण इथं चमकत चेक करा, नाडी सैल करा. कमरा कधी पडेल? काम शेती आहे का? दुखलं का? वेळ दुखतो. माझ्याकडे बघा, तुमच्या कमरामध्ये 4-5व्या मणक्यामध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून कमीत कमी 5 ते 8 वर्ष झाली. म्हणजे कमरा कधी पडेल जबरदस्त पाऊस. तर ह्याच्या आधी तुम्हाला 2-3 महिन्यातून एकदा 6 महिन्यातून टिच्चं भरायचं कमराला, म्हणजे चमक भरणं, वजन उचललं, आणि एखादी गोळी खाल्ली, इंजेक्शन घेतलं का ओके म्हणतो. पण आता काय झालं, याच्यातली जी कार्टिलेज आहे गादी ती आता फाटून बाहेर आलं. गादी बाहेर आल्यामुळे ही नस जबली गेली. आता ही जी नस असते, ही नस खुब्यामध्ये, मांडीमध्ये, गुडघ्यामध्ये, बोटीमध्ये टाकून तिथे दाबले अक्षर पडून दुखलं का? तेच मी इकडे दाबलं तर अजिबात दुखत. म्हणून यांचा कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, होऊन गेला. हो की नाही? आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा कमराचा MRI केला, एलएसमाईनचा MRI केला, त्याचे स्पष्ट दिसत. मी तुम्हाला मी सहज चेक करून नाडी परीक्षणाचं सांगतो. चुकीचं नाही, जाऊन MRI करायचं मी सांगितलं नाही, निघालं तुमचे पैसे मी बदले नाडी का चेक करायची गरज नाही सांगतो. आणखी थर्स्डेच्या आत जाऊन हा जो प्रकार आहे हा होतो वाकून वजन उचलतो. यांनी काहीतरी 20-30 किलो 50 किलो वजन उचलत वाकून, म्हणून ती गादीला सुरू झाली किंवा गादी सर, त्याच्यामुळे हा प्रकार सुरू झाला. आता इथून पुढे याला काही नियम आहे. जोपर्यंत तुम्ही नियम पाळले तोपर्यंत त्रास होणार नाही. नियम तोडला की त्रास परत होणार. म्हणजे याला इथून पुढे कायम 20 किलोच्या पुढे वजन नाही उचलता येणार, वाकून जास्त काम नाही करता येणार, पालतानी झोपता येणार, बिना बेल्टचा प्रवास करणं, हार्ड काम करणं बंद. एलएस बेल्ट येतो कमराचा, तो बेल्ट लावूनच काम करायचं, बिना बेल्टचं काम करायचं नाही. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. 1-2 याच्यात होणार नाही. याला 30 डिग्रीपासून म्हणजे खुर्ची बसले, शीट पुढे घेऊन पाय टेबला ठेवून खुर्ची ठेवून बसायचं होतं. ह्याला थोडे दिवस आंबट वाटत खायचं. जसं जशी डिक्स पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, ओके म्हणजे ठीक आहे. फक्त नस चालू व्हायला 36 घंटे लागतात, सूज कमी व्हायला 36 घंटे लागतात. 3 दिवसांनी नस चालू झाली, ब्लड सर्क्युलेशन चालू झालं तो ह्याच्यावर तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या, मला गोळ्या औषध बरा करून टाकतात. जसं की आपण खड्ड्यामध्ये गाडी जाऊन आदळली, 4 व्हीलर आदळल्या 4 व्हीलरचं अलाइनमेंट बिघडल्यानंतर चाकणी घसत, त्याला 5,000-10,000 किलोमीटर रन व्हावं लागतं. तसं तुमचा मन कसा सरकला, त्याच्यानंतर सरकल्यासारखं गाडी सरकत नाही घसत, त्याला तुम्हाला 5-10 वर्ष जाऊ. म्हणून या गोष्टी समजत. तुम्ही एखादा डॉक्टर गेले ते म्हणतील पुस्तक चमक झाली, नेमकं काय झालं हे कोणाला दिलं.